नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्म ते 3 वर्ष मुलांच्या मातांसाठी। सर्व लीडर मातांना नमस्कार। तुम्ही सगळ्या कशा आहात? मागील आठवड्याच्या आयडिया व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल, तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील। चला तर तुम्हाला आलेले मजेदार अनुभव सर्वांना सांगा। आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे मिळून काही करूया। या आठवड्याचा मजेदार खेळ मित्रांसोबत समन्वय साधणे। 2 गट करून मातांना समोरासमोर उभे करा आणि मध्ये थोड्या अंतरावर 2 झिगझॅग रेषा आखा। संगीत सुरू होताच प्रत्येक माता आपल्या जोडीदाराचा हात धरून हात न सोडता आणि तोल सांभाळत रेषेच्या शेवटपर्यंत चालतील। दिलेल्या सूचनेनुसार योग्यरित्या चालणारी जोडी विजयी ठरेल। ज्या मातांना मदतीची गरज आहे त्यांना मदत करा। हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। स्तनपान करताना बाळ दुधासोबत हवा देखील गिळते। ही हवा पोटात अडकून वेदना किंवा गॅसची समस्या निर्माण करते, त्यामुळे बाळ रडू लागते। या त्रासापासून आराम कसा मिळवायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। बाळाची ही समस्या दूर करण्यासाठी काही उपाय। ढेकर काढणे। बाळाला दूध पाजल्यावर त्याला ढेकर काढणे गरजेचे आहे, त्यामुळे बाळाच्या पोटात अडकलेली हवा बाहेर निघते। पायांचा व्यायाम। बाळाचे पाय सायकलिंग प्रमाणे हलवा, त्यामुळे गॅस बाहेर पडण्यास मदत होते। पोटाची मालिश। बाळाच्या पोटावर हलक्या हाताने मालिश करा, त्यामुळे गॅस बाहेर पडण्यास मदत होते। मालिश करण्यासाठी खोबरेल तेलचा वापर करा। वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। या माहितीचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो? सर्व मातांनी पाळीपाळीने आपले विचार सांगावेत। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा। दाखवलेल्या कृतीतून मुलं स्वतःची काळजी घेणे, भावना व्यक्त करणे आणि स्वतःच्या गरजा पूर्ण करणे शिकतात। या वयात बाळ ओळखीचा चेहरा पाहून हसते आणि ओळखीच्या लोकांशी संवाद साधताना आनंद व्यक्त करते। या वयात मूल भावना स्पष्टपणे व्यक्त करू लागते। मनाविरुद्ध काही झाले तर रडते, तसेच अनोळखी लोकांना पाहून घाबरते किंवा लाजते। या वयात मूल काही ठराविक परिस्थितींमध्ये घाबरते, जसे अंधारात किंवा अनोळखी वातावरणात। या वयात मूल शौच किंवा लघवीची गरज झाल्यास आई वडिलांना सांगते, तसेच आपल्या आवडीनिवडी व्यक्त करायला लागते। आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलाच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजलं असेल। पुढच्या आठवड्याच्या मीटिंग पर्यंत दररोज काही वेळ काढून हे खेळ आपल्या मुलांसोबत नक्की खेळा। आजच्या कृती इथेच संपत आहेत। असेच नवे खेळ आणि माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू। तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या। हसत खेळत रहा। नमस्कार।